ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यातील धुळे येथून अटक करण्यात आलेल्या प्रशांत तुकाराम वाडिले यास 20 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। पोलिसांनी वाडिलेच्या घरातून कोरे चेक, स्टॅम्प पेपरसह मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त केली आहेत। या कागदपत्रांचा तपास करून पुढील आरोपी निष्पन्न होणार आहे। वाडिलेने शिक्षण विभागाचे अनेक आदेश स्वतः तयार केले आहेत। या सर्व कागदपत्रांची तपासणीचे पोलिसांना आवाहन आहे। वाडिलेने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असून त्या आधारे बरेच आरोपी वाढणार आहेत। उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये 124 याचिकांवर सुनावणी होणार आहे। त्यावर शालार्थ आयडी घोटाळ्याचे भवितव्य अवलंबून आहे। याच घोटाळ्यातील आरोपी शरद शिंदे व ॲडव्होकेट किरण पाटील यांच्या जामीन अर्जावर 4 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। उद्या होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। गुन्हा अन्वेषण विभागाचे PI रामदास शेळके व त्यांचे सहकारी कसून तपास करीत आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।